केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः मंगेश साबळे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। मंगेशजी, आज 8वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा। आमरण उपोषण तुम्ही करताय, काय तुमची प्रमुख मागणी आहे? का तुम्ही जीव जाळून घेताय? शेतकऱ्याला सरसकट एकरी 50,000 रुपये मिळावे व जे शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं, अशा मुख्य मागण्या अशा अजून 18 मागण्या आहेत। त्यासाठी हे उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे। तुमच्याशी कोणी संपर्क साधलेला आहे का? हे उपोषण तुम्ही मागे घ्यावं यासाठी आवाहन सुद्धा पालकमंत्र्यांनी केले असं कळतंय। पालकमंत्र्यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता, मात्र तरी देखील आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलं। आज 5व्या दिवशी फोन आला होता मला। बरं, मात्र आज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आणि आमचं शिष्टमंडळ इकडे ज्या मागण्या संदर्भात विचार करा असं त्यांनी कळवलं। बरं, पण आता तुमची तब्येत कशी आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? आता तब्येत ठीक आहे। एक शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळं ब्लडिंगचा प्रॉब्लेम झाला होता, मात्र डॉक्टरांनी थोडा IV लावला होता। काळजी नागरिकांच्या आग्रहास्तव घ्यायला सांगितली होती आणि उपोषण सुरू आहे। बरं, पण काय परिस्थिती आहे? तुम्ही आता ज्या भागात हे आंदोलन करताय त्या भागातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे? का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? माझ्या भागामध्ये सिल्लोड, विशेषतः फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, पूर्ण संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर असा पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। त्यावेळी आम्ही बांधावर गेलो तर ते शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला पाहण्याचं झालं। तर ते दुःख पाहण्यापेक्षा स्वतःला त्रास देऊन